सर्वांना नमस्कार. तर आज होता सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं ना की आमच्याकडे काहीतरी नॉनव्हेज हे असतं. पण आज शुभ्राच्या पप्पांना खायची होती अंडा करी. तर त्यासाठी मी इथे आधी अंडे उकडवायला टाकते आहे. तर भाजी फक्त शुभ्राच्या पप्पांनाच पाहिजे होती. मुलं काही भाजीतली अंडी वगैरे खात नाही, तर त्यामुळे त्यांना छान मसाले भात बनवून दिलेला होता आणि सोबत उकडलेली अंडे देणार होती आणि सोबतच 2 छोटी ऑमलेट पण बनवणार होती. तर हे असं सर्व मटेरियल मी घेतलेलं होतं. तर जास्त काही नाही. अंडा करीसाठी मी घेतलेलं होतं थोडासा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची छान पेस्ट बनवून घेतलेली होती. तर हे असं इकडे छान अंडे पण माझे उकडवून झालेले होते आणि इकडे गरमागरम पोळ्या पण बनवून घेतलेल्या होत्या मी. आणि मसाले भात पण झालेला होता. तर राहिलेलं होतं फक्त छान अंडा करी करायची होती मला. आणि हे जे मी कालवून ठेवलेलं आहे, तर ऑमलेटसाठी मी इथे छान कांदा आणि कोथिंबीर टाकलेली, बाकी काही नाही, लागेल तसं चवीनुसार मीठ टाकलेलं होतं. तर आधी मी भाजी बनवून घेते आता. तर भाजीसाठी पण आधी छान अंडे जे आहे ना ते उकडलेले होते. तर जितके लागेल तितके मी ते छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते थोडेसे. आणि मग त्यानंतर थोडासा कांदा, टोमॅटो, थोडासा कच्चा मसाला पण घेतलेला होता, जास्त नाही. एखाद तेजपान, 2 लवंग, 2 मिरे आणि 1 इलायची घेतलेली होती. तर हे छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे मंद गॅसवर. कांदा, टोमॅटो छान शिजत आलं की त्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि लागेल तसं चवीनुसार मीठ, हळद, आपलं जे लाल तिखट असेल ते टाकायचं आहे. आणि तसे माझा काळा मसाला संपलेला आहे, त्यामुळे मग मी थोडासा हा कच्चा मसाला घेतलेला होता. पण भाजी खरंच खूप छान झालेली होती आणि खूप छान वास पण सुटलेला होता भाजीचा. तर शुभ्राचे पप्पा तेच विचारत होते की तू दुसरा कुठला मसाला टाकला आहे का? पण मी अगदी दुसरा कुठलाही मसाला टाकलेला नव्हता. जो माझा घरगुती मसाला आहे तोच टाकलेला होता आणि भाजी पण खूप छान झालेली होती. वाटलेला मसाला यामध्ये टाकला ना की तोही छान परतवून घ्यायचा आहे मंद गॅसवर आणि मग त्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मसाले छान एकजीव झाले ना की छान तरी सुटते भाजीला आणि भाजी पण टेस्टी होते. तसं तर उद्या संडे आहे आणि मुलांचा होमवर्क पण चाललेला होता, कारण उद्याचा दिवस पूर्ण रिलॅक्स घालवायचा असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे आज थोडंसं निवांत चाललेलं होतं. तर विवांचा होमवर्क झालेला होता आणि शुभ्राचा चाललेलाच होता. पण शुभ्रा आणि आम्ही घरातले सगळेजणं बिग बॉस हे रोज बघतो आणि आम्हाला सगळ्यांना ते बघायला आवडतं पण. तर हा असा इकडे माझा जवळ स्वयंपाक पण होतच आलेला होता. आता हे सर्व मसाले छान झाल्याच्या नंतर मी वरतून अंडे त्यामध्ये टाकलेले होते आणि मग छान 10-1 मिनटं त्याची उकळी काढून घेतलेली होती. तर ही अशी छान भाजी तयार झालेली होती माझी. तशी तर आज बिर्याणी बनवायची होती, कारण आमच्या विवानला बिर्याणी खूप आवडते. पण मग उद्याची होती महाशिवरात्री, तर सर्व काही उठला जात नाही, त्यामुळे आज असा शॉर्टकट मारलेला होता. तर हा असा छान स्वयंपाक तयार झालेला होता. पोळ्या, उकडलेली अंडी, ऑमलेट, मसाले भात आणि ही अंडा करी आणि सोबत होतं काकडी, थोडीशी गाजर आणि टोमॅटो. हे असं छान आमचं जेवण झालेलं होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.